भारतीय जनता पार्टीचे लोक आंदोलन करतात। आज दिल्लीमध्ये काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे आणि जागा वाटपाचं सुद्धा काही ठिकाणी अशी चर्चा आहे की ते गणित तुमच्यासमोर आलेलं होतं। हे पहा, दिल्लीमध्ये जी चर्चा होणार ती योग्य दिशेने चालू आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर निश्चित शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी याच्या अनेक फेऱ्या चर्चेच्या झालेल्या आहेत आणि फार दूरचा म्हणजे काही दिवस आता उरलेले आहे की कोणते पक्ष कोणती जागा लढतील याचं आता नजीकच्या काळात 8-15 दिवसापर्यंत निश्चित आमच्या स्तरावर तरी निश्चित होईल। पण आव्हाडांच्या अशा वक्तव्यानं आपल्या महाविकास आघाडीची कोंडी झाली नाही, शिवसेनेची कोंडी होत नाहीये। काय कोंडी व्हायची त्याच्यात? त्यांचं वक्तव्य त्याच्याशी आम्हाला काय करायचं? आम्ही थोडं समर्थन करतो या वक्तव्याचं। इतर वक्तव्याचा जसं निषेध करता तसा रस्त्यावर उतरायची मला वाटत नाही काही गरज आहे, परंतु या वक्तव्याचा आम्हाला निषेधच करतो। प्रभू श्रीरामाच्या विषयी मला असं वाटतं सगळ्यांनी सांभाळून बोललं पाहिजे। प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श आहेत, एक आदर्श पुरुष म्हणून आपल्या देशात त्यांचं आपण महापुरुष म्हणून त्यांना म्हणतोच एक, आणि म्हणून मला असं वाटतं अशा आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावंच असं मला वाटतं व्यक्तिगतरित्या तरी। शरद पवारांकडे तक्रार करणार मला वाटतं ते काय मी माईकवर सांगायच्या तुमच्या कॅमेरासमोर सांगण्याची गरज नाही। पण त्यांच्यामुळे या वक्तव्यात तुमची अडचण वाढलेली आहे ना। तुम्हाला असं म्हणतात की तुमचं हिंदुत्व फसवा आहे। हिंदुत्वाच्या गोष्टी या लोकांनी सांगायची गरज नाही। जे गोमांसाचं समर्थन करणारे भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, गोव्याचे काय मुख्यमंत्री बोललेले मला माहिती आहे, ते आता कोण क्रीडा मंत्री होते रिजिजू काय बोलले हे चांगलं माहिती। हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, हे फालतू गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही। मी आता सांगितलं ना, समजा मांसाहार खात होते, मांसाहार खाते असं म्हटलं तर मांसाहार मग तुम्ही सगळ्यांनी सोडलेलं आहे का? मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करताच ना। तुम्ही तर गणपतीच्या दिवशी मांसाहार मी पाहिलेलं आहे कित्येक आंदोलन करण्याच्या काळामध्ये, चतुर्थीच्या दिवशी पाहिले। तुम्ही काय गोष्टी करता? तुम्ही ना काय गोष्टी सांगा मला। अडचण शिवसेनेची बिलकुल नाही, कसली अडचण आली? त्याला काय अडचण, घाबरायचं काय? त्याला काय गरज आहे? चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे कोंबडे कापणारे आम्हाला काय शिकवणार? सत्ताराच्या वक्तव्याच्या विरोधात आपण काय पोलिसात जाणार आहात का, किंवा या संदर्भात आपण काय पावलं उचलणार आहात का? बिलकुल, मी सिल्लोडच्या कार्यकर्त्यांना तशी सूचना करेल, शिवसैनिकांना तिथले जिथं या वक्तव्य केलं तिथल्या पोलीस स्टेशनला निश्चित शिवसेनेच्या वतीनं तक्रार देण्याच्या सूचना मी करेल। दुसरे मुद्दे आहेत त्याला की मनोज जरांगे पाटील 20 तारखेवरती ठाम आहेत, नोंदी मिळवणे अधिकारी जातीवाद करतात असं त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी नोंदी दाबल्या जात आहेत। तिथले जे काही मराठा अधिकारी आहेत ते त्या नोंदी सापडू देत नाहीत किंवा नोंदी दाखवत नाहीत असा त्यांचा आरोप आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ डोएल बोलतोय, इकडे एक मंत्री वेगळं बोलतो, एक मंत्री वेगळं बोलतो, त्याच्यामुळे निश्चित अधिकाऱ्यांच्या मनात काही ठिकाणी दबाव असू शकतो। पण तो हा नोंदीचा नियम पहिल्यापासून आहे, हा काही नियम नवीन ज्या सरकारने केलं अशात नाही, फक्त काही नोंदींची त्यांनी यादी वाढवत आहेत ते, आणि यादी वाढ होणं म्हणजे काय लगे नवीन कोणाची लगेच जात बदलत असं नाही, जे आहे ते आहेच आहे, नवीन थोडी काही करताय कोणी बी माझे कुठेतरी खाचऱ्यावर असेल, कुठे माझ्या टीसीवर असेल, कुठे माझ्या घरपट्टीवर असेल, कुठे माझ्या पोलीस स्टेशनच्या एखाद्या तक्रारीत असेल, या सगळ्या नोंदी त्या गृहीत धरा असं म्हणलेलं आहे। मी आहे म्हणूनच नोंद आहे ना, मी नसतो तर थोडी नोंद होत असते। त्यामुळं जर कोणी असे अधिकारी रोखत असेल तर मला वाटतं निश्चित त्याचा विरोध करावा लागेल। अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतल्यामुळे अजितदादांचे जे गाड्या वाटप अधिकाऱ्यांनी केलं जाणार होतं, 40 गाड्या वाटप होणार होतं, तर त्या अंजली दमानियानं आक्षेप घेतल्यामुळे त्या 40 गाड्यांचं वाटप थांबवलेलं आहे। बरोबर आहे ना। तुम्ही जर संजय राऊत साहेबांच्या 12 लाख 15 लाख रुपयाची चौकशी